सो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे खूप छान असाल. तर आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत. तो मम्मी, पप्पा, अजून मी, आम्ही तिघांनी पण तयारी केली आणि मग निघालो. सो तुम्ही बघू शकता. आणि आम्ही ॲक्च्युली कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये कळेलच. तर चिल्लर पार्टी आणि सगळेजण, त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावं लागेल फ्रेंड्स. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता ऑन द वे आहोत सगळेजण. काही वेळामध्ये मग इथं आम्ही पोहोचलेलो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. त्यानंतर घरी येताना मस्त व्ह्यू झाला होता. सो मी विंडो वगैरे ओपन केली. आणि हे माझी जुल्फेला थोडं इग्नोर करा फ्रेंड्स आणि व्लॉगकडे लक्ष द्या आणि व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. ही चिल्लर पार्टीची इथे मस्ती चालू होती. त्यानंतर मग सगळेजण आम्ही जेवण वगैरे केलं आणि जयंती मूवी बघत सगळेजण बसलेलो होतो. ही माझी सेकंड टाईम आहे बघण्याचं आणि मूवी खूप छान आहे फ्रेंड्स, काहीतरी शिकण्यासारखं आहे. सो तुम्ही नक्की वॉच करा मूवी. नेक्स्ट डे. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपला व्लॉग चालूच आहे आणि बघा नॅचरल ग्लो मॉर्निंगचा. इस घर के नेत्र दीपक सरकार उनका माल समझ कर ले गई, अब ये हमारा माल बताकर दावा करने वाले. वो आपको थैंक यू कहने आया था. क्यों रे बाबा? वो अपनी किताब नहीं बेची थी शिवाजी महाराज की, उसके लिए पसंद आई क्या किताब? हाँ, ये एक नंबर किताब है. पहले मुझे पता ही नहीं था महाराज के बारे में. बघा मस्त पाऊस येतोय नॉनस्टॉप. रात्रपासून पाऊस चालू आहे इथे, बघू शकता तुम्ही. व्ह्यू खूप मस्त दिसत होता इथनं. मग यांची मस्ती चालू आहे. इधर बैठो, इधर 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 बैठ के खेलो. लेकिन एक बात पर मेरा पक्का विश्वास था. चला आता बघूया बहिणींचा काय गंभीर विषय चालू आहे इकडे, बघू शकता. A few moments later. मग मी आंघोळ वगैरे केली आणि मग तयारी करत होती. इथे मी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. सिंपल सोबर किती बढिया दिसत आहे. मग यांनी पावसामध्ये भिजून गेले, दोन नाणीला घेऊन गेले आणि बघू शकता. जल्दी जल्दी. सो मग आम्ही सगळे तयारी होऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. सो मग आम्ही तिकडे गेलो, हॉस्पिटलमध्ये दाखवलं. मग घरी येताना मग मी काही गहू वगैरे घेतली, किराणा सामान वगैरे घ्यायचं होतं. सो पावसामुळे कुठं जायलाच नव्हतं निघत. मग इकडे बघा नदी पण फुल भरलेली होती. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.